गण्या लव्स कॅरोलिना. लेखक नितीन थोरात. भाग 7. Ganya, do you know who that was? It was Steve. He wants to marry me. He has come to Pune for me. He has come to India for me. असं म्हणत कॅरोलिना पळत आली आणि तिने गण्याला घट्ट मिठी मारली. गण्याला काय बोलावं तेच उमजेना. त्याच्या हातापायांचा बर्फ झाला. मेंदूही तेवढाच गारठला. प्रणयातून बाजूला होऊन अजून त्याच्या केसांमधला घामही सुकला नव्हता. प्रेम आणि सेक्स यावर वाद घालून काळजात उठलेलं वादळही शांत झालं नव्हतं आणि कॅरोलिना हे सगळं विसरलीही. गण्याला मोठं नवल वाटलं. अर्थात त्यात कॅरोलिनाची तरी काय चूक. पहिल्यापासून तिनं स्टीव्हवर प्रेम केलं होतं आणि तोच आता लग्नाला तयार झाला म्हणल्यावर तिच्यासाठी आभाळ मुठीत येणारच की. गण्या एकही शब्द बोलला नाही. कॅरोलिना त्याच्या मिठीत होती. डोळ्यांची मंद उघडझाप करत त्यानं औंढा गिळत कॅरोलिनाच्या पाठीवरून हात फिरवला. He says he's regretting cheating on me. Didn't I tell you? He didn't value my love. But finally he has understood my love. When love is true. कॅरोलिना असं म्हणाली आणि शांत झाली. गण्या तिच्याकडे शांतपणे पाहत होता. गण्याच्या डोळ्यातले हजारो प्रश्न तिला दिसले तशी ती गप्पच झाली. गण्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याचीही हिंमत तिच्यामध्ये नव्हती. गण्याच्या नजरेतल्या शेकडो सुया तिला सलू लागल्या. गपगुमान ती गाडीपाशी येऊन थांबली तसा गण्याही गाडीजवळ आला. त्यानं गाडी चालू केली आणि कॅरोलिना मागं बसली. ती एवढ्या अलगद आणि पाठीमागं सरकून बसली की ती बसलेली आहे हे गण्याला समजलंही नाही. तो काही बोलला नाही. तीही काही बोलली नाही. तिचा हलकासा स्पर्शही गण्याला जाणवत नव्हता. जणू आपल्या गाडीवर कुणीच बसलं नाही असं गण्याला वाटत होतं. इतक्या वेळ आभाळातल्या चांदण्या जणू गवतावर बसल्यात असं वाटणारे काजवे गण्याला ज्वालामुखीतून उठलेल्या ठिणग्या वाटू लागल्या. ओढा आला तसा गण्यानं गाडीचा स्पीड कमी केला. शेकडो बेडकांचे डराव डराव आवाज येत होते. गण्यानं नजर चोरत पाण्याकडे पाहिलं. शेकडो बेडकं गण्याकडे पाहून मोठमोठ्यानं हसताना त्याला दिसले. गण्यानं अवतीभवती पाहिलं. कान पोखरत रातकिडे मोठमोठ्यानं ओरडत होते. तो आवाज गण्याला कमालीचा अस्वस्थ करू लागला. आत्ताच्या आत्ता डोंगरावर पळत जावं आणि भल्या मोठ्या दगडावर जोर जोरात डोकं आपटावं असं त्याला वाटू लागलं. नकळत तो मुठी पिरगळू लागला. तशी गाडी खड्ड्या खड्ड्यातून वेगानं धावू लागली. मोठ्या खड्ड्यात गाडी गेली तसं कॅरोलिनानं गण्याच्या खांद्याला पकडलं. Sample complete. Ready to continue?